लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे। तर महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे। या 5ही लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 5 वाजता नंतर थंडावणार आहे। लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिल रोजी होत आहे। त्यामुळे यामध्ये विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघ, नागपूर लोकसभा मतदारसंघ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ या 5 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। या 5ही लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावलाय। यातच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे। या 5ही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ठिकाणी सभा घेतल्या आहेत। यातील पहिली सभा चंद्रपूर तर दुसरी सभा रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये झाली आहे। तर दुसरीकडे राहुल गांधी यांची देखील एक सभा पार पडली आहे। विदर्भातील राजकारणाच्या दृष्टीने 5ही लोकसभा मतदारसंघात अतिशय महत्त्वाचे मानले जातात। त्यामुळे आता या 5ही लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल 19 एप्रिल रोजी ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे।